नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार मार्गदर्शन. पाकिस्तानातले दहशतवादी अड्डे आणि आयएसआय सारख्यांचं सहकार्य याबाबत पाकनं ठोस खात्रीशीर उपाय करावेत, भाजपा कार्यकारिणी ठराव. अमेरिकेत फ्लोरिडातल्या विमानतळावर इराकी बंदूकधाऱ्यानं केलेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू, 8 जखमी. सांगली जिल्ह्यात शाळकरी मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात. सोलापूर जिल्ह्यात ट्रक आणि स्कॉर्पिओ गाडीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 4 जण ठार. आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी, राज्यात अहमदनगर इथं पारा 6°C खाली. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. नवी दिल्लीत सुरू असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मार्गदर्शन करणार आहेत. पाकिस्तानातले दहशतवादी अड्डे आणि आयएसआय यासारख्या गुप्तचर संस्थांच्या सहकार्याबाबत पाकनं ठोस खात्रीशीर उपाय करावेत असा ठराव काल या बैठकीत संमत झाला. देशातले गरीब आणि पददलितांच्या उद्धारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या निरनिराळ्या योजनांबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा ठराव देखील एकमतानं मंजूर झाला. संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आणणाऱ्या विरोधकांच्या भूमिकेवर या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. कामकाजात व्यत्यय आणणं हा जणू विरोधकांचा गुरुमंत्र झालाय अशी टीका यावेळी करण्यात आली. देशात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांमध्ये भाजपानं मिळवलेलं यश म्हणजे जनतेनं भाजपावर आणि विमुद्रीकरणावर दाखवलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे, असं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या भाषणात सांगितलं. या 2 दिवसांच्या बैठकीला पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. विमुद्रीकरण हा धाडसी निर्णय असल्याचं प्रतिपादन कार्यकारिणीच्या सदस्यांनी बैठकीत केल्याचं केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. 86% करन्सी विमुद्रीकरण करना, डिमोनेटाइज करना और चलन से उसको विड्रॉ करना, ये एक साहसिक कदम होता है, एक ऐतिहासिक फैसला था और इसके अनेक परिणाम अब सामने आ रहे हैं. एक जबरदस्त धक्का जाली नोट के सारे कारोबार को लगा. ड्रग्स का कारोबार पूरा प्रभावित रहा. नक्सलवाद के कार्रवाइयों में कमी इसलिए आई कि उनके संसाधनों में बहुत ज्यादा उनके संसाधन बर्बाद हो गए. आतंकवाद के खिलाफ आतंकवादियों ने जो पैसा लाया था उसका भी पर्दाफाश हो गया और उस पर भी परिणाम हुआ. देश के लिए सब परिणाम अच्छे हैं और भ्रष्टाचार पर एक जबरदस्त आघात हुआ है. अमेरिकेत फ्लोरिडा इथल्या फोर्ट लाउडरडेल विमानतळावर एका बंदूकधाऱ्यानं केलेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या संदर्भात एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टीसीए तपास चौकीच्या बाहेर टर्मिनल 2 वर हा गोळीबार झाला. टर्मिनल 2 वरून एअरक्राडा आणि डेल्टा एअरलाइन्सची उड्डाणं होतात. पोलिसांनी या विमानतळावरची वाहतूक काही काळासाठी बंद ठेवली असून अधिक तपास सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही सत्ताधारी समाजवादी पार्टीमधला कलह कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव या पितापुत्रांमधला संघर्ष अद्याप सुरू असून पार्टीचं सायकल हे निवडणूक चिन्ह आपल्या गटाकडे राहावं याकरता अखिलेश यादव आज निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याची शक्यता आहे. मुलायमसिंग यादव, अमरसिंह, शिवपाल यादव, अखिलेश यादव यांच्यात गेले 2 दिवस चर्चेच्या फेऱ्या झाल्या, मात्र त्या निष्फळ ठरल्या. अमरसिंह यांना पक्षातून काढून टाकावं ही अखिलेश यादव यांची मागणी मान्य करायला मुलायमसिंग यादव यांनी साफ नकार दिला आहे. तर समाजवादी पार्टीची बँक खाती गोठवण्याचे आदेश मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिल्यानं पक्षाचा सुमारे 500 कोटी रुपयांचा निधी अडकून पडला आहे.
निवडणुका तोंडावर आल्या असताना उत्तर प्रदेशात घडणाऱ्या या घडामोडींकडे राजकीय पक्षांसह सर्वसामान्यांचंही लक्ष लागून राहिलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी माळवडी इथं एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून झाल्याची घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं असून गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भिलवडी मालवडी गावात काल सकाळी पीडित मुलीचा मृतदेह संशयितरित्या आढळून आला होता. पोलिसांनी तो ताब्यात घेऊन मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसंच 4 संशयितांना अटक केली. या घटनेनंतर भिलवडी गावात तणावाचं वातावरण आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज या परिसरातल्या गावांमध्ये बंद पाळून मोर्चा काढण्यात येणार आहे. विमुद्रीकरणानंतर झालेल्या गैरव्यवहारांच्या तपासासंदर्भात सक्तवसुली संचालनालयानं सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काल छापे टाकले. याआधी आयकर विभाग आणि नाबार्डनं बँकेवर छापे टाकून त्याचा अहवाल भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाला सादर केला आहे. त्याअंतर्गत जमा झालेल्या जुन्या नोटांच्या 52 कोटी रुपये रकमेच्या तपशिलाची तपासणी संचालनालयानं सुरू केली आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर 4 दिवसांच्या काळात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे 500 आणि 1000च्या 300 कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या होत्या. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातल्या दुर्गम भागातल्या गावांमध्ये शेततळ्याच्या कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी 3 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडगाव तालुक्यात सुमारे 315 शेततळ्यांना मंजुरी देऊन त्यासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र यातली बहुतांश शेततळी मजूर न लावता जेसीबी मशीननं तयार केली असून तळ्यांचं आकारमानही कमी केल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या होत्या. शासनानं या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चौकशी केली असता त्यात गैरव्यवहार झाल्याचं उघडकीला आलं आहे. तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून सुमारे 1,74,966 रुपयांचा अपहार केल्याचा अहवाल चौकशी समितीनंही सादर केला आहे. या संदर्भात पुढील तपास सुरू असल्याची माहिती धडगावचे पोलीस निरीक्षक DK बुधवंत यांनी दिली. गुन्हा दाखल झालेला आहे. त्या बांधकामामध्ये मातीकामामध्ये साईज कमी असणं, मोजमाप कमी असताना जास्त दाखवणं आणि याच्यातून 1,78,000चा अपार केलेला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. 3 लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. तत्कालीन पंचायत समिती कृषी अधिकारी श्रीवळवी +2 यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. तपास चालू. तिरमरी समाजातल्या जात पंचायतीच्या पंचांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अहमदनगरमध्ये लोकाधिकार आंदोलकांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. श्रीगोंदा तालुक्यातल्या ढेकराई इथं राहणाऱ्या तिरमली समाजातल्या 25 कुटुंबांना या समाजातल्या जात पंचायतीच्या पंचांनी बहिष्कृत केलं. त्यामुळे या कुटुंबियांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये यायलाही मज्जाव केला जातो. तसंच या कुटुंबातील मुलामुलींना सोयरीक देऊ केल्यास त्यांनाही समाजातून बहिष्कृत केलं जाईल अशी धमकी जात पंचायतकडून दिली जात असल्याची तक्रार आंदोलकांनी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणी पंचांवर श्रीगोंदा आणि संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. या पंचांचा जामीन रद्द करून त्यांना राज्यातून तडीपार करण्याची मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. भारतीय उद्योग महासंघाच्या वतीनं संस्थात्मक गुंतवणुकीबाबत मुंबईत एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात उद्योजकांना गुंतवणूक कशा प्रकारे करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. उद्योजकांनीही त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी प्रश्न विचारले असं उद्योग महासंघाचे सहअध्यक्ष नील रहेजा यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला सेबीचे आजीव सभासद G महालिंग उपस्थित होते. या चर्चासत्राला उद्योजकांनी मोठ्या संख्येनं प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिम्बॉयसिस विद्यापीठाचं भूमिपूजन विद्यापीठाचे कुलपती श्यामबम मुजुमदार यांच्या हस्ते काल नागपूर इथं झालं. देशातली 800 विद्यापीठं मिळून एक भारतीय मॉडेल बनवूया, तसंच या देशाचे हजारो वर्षांचे संस्कार आणि भारतीय ज्ञान या विद्यापीठात शिकवलं पाहिजे असं मुजुमदार यांनी यावेळी सांगितलं. या विद्यापीठात व्यवस्थापन, विधी, BBA, फॅशन,
टेक्स्टाईल अशा विविध विषयांचे अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. नागपुरातल्या स्थानिक विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेवर आधारित 25% प्रवेश राखीव असणार आहे. तसंच त्यांना शैक्षणिक शुल्कात 15% विशेष सवलत देण्यात येणार आहे. पहिल्या शैक्षणिक सत्राची सुरुवात पुढच्या वर्षीपासून होईल. मुस्लिम आरक्षण महामोर्चा समितीनं काल विविध मागण्यांसाठी औरंगाबादमध्ये मूक मोर्चा काढला. आम खास मैदानावरून निघालेल्या या मोर्चात लाखो मुस्लिम सहभागी झाले होते. मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण लागू करावं, शरीयत कायद्यात कुणीही हस्तक्षेप करू नये, अॅट्रॉसिटी कायदा लागू करावा यासारख्या विविध मागण्यांचं निवेदन यावेळी मोर्चेकऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे दिलं. नाशिक जिल्ह्यात सटाणा इथं कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. प्रदर्शनाचं उद्घाटन शेतकरी संघटनेचे नेते पाशा पटेल यांनी केलं. राज्यातल्या 5 कृषी विद्यापीठातल्या 11 संशोधक, शास्त्रज्ञ, प्राध्यापकांना यावेळी ॲग्रिकल्चर आयडॉल या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. उद्घाटनपर भाषणात पाशा पटेल यांनी केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली. प्रदर्शनाचं यंदाचं 8वं वर्ष आहे. 4 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात शेतीची विविध प्रकारची अवजारं, बी बियाणं, औषधं, विविध प्रकारची रोपं असे अनेक प्रकारचे स्टॉल्स आहेत. महिलांना अभिव्यक्त होण्यासाठी महिला साहित्य संमेलनांची गरज आहे असं मत ज्येष्ठ कवयित्री उषाताई मेहता यांनी व्यक्त केलं. त्या काल महाडमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेनं आयोजित केलेल्या 5व्या महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर बोलत होत्या. ग्रंथ आणि वृक्षदिंडीने सकाळी संमेलनाची सुरुवात झाली. महिलांचं लेझिम नृत्य हे या दिंडीचं खास आकर्षण होतं. शाळकरी मुलांनी विविध संदेशांचे फलक घेऊन मुली वाचवा असा संदेश दिला. 3 दिवस चालणाऱ्या या महिला साहित्य संमेलनात विविध प्रकारचे विविध प्रश्न तसंच पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. बालनाट्य संमेलन आणि बालनाट्यांनाही शासनानं अनुदान द्यावं अशी मागणी माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी केली आहे. नांदेड इथं 2ऱ्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता असलेले कलाकार तयार होत आहेत. त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळण्यासाठी बालनाट्य संमेलनासारखी अनेक व्यासपीठं तयार होण्याची गरज सावंत यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि अभिनेते मोहन जोशी यावेळी उपस्थित होते. आजची बालनाट्य आणि कला अधिक प्रगल्भ आणि समृद्ध झाली आहेत आणि त्यात विविध विषय हाताळले जात आहेत. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांना भरपूर संधी उपलब्ध आहे असं जोशी म्हणाले. बालनाट्य संमेलन आणि नाट्यकला यांना शासनानं योग्य न्याय देण्याची गरज संमेलनाच्या अध्यक्ष कांचन सोनटक्के यांनी व्यक्त केली. सोलापूर जिल्ह्यात सावळेश्वरजवळ ट्रक आणि स्कॉर्पिओ गाडीची टक्कर होऊन काल रात्री उशिरा झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले. रस्त्यावर उभ्या असलेल्या कांद्याच्या ट्रकवर मागून येणारी स्कॉर्पिओ गाडी जोरदार आदळल्यानं हा अपघात झाला. मोहोळ इथले पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के घटनास्थळी रवाना झाले असून सर्व मृतदेह मोहोळ इथं आणण्यात आले आहेत. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध. पुस्तक प्रेमींसाठी नवी दिल्लीत आजपासून जागतिक पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. महिलांनी महिलांसाठी केलेलं लिखाण या प्रदर्शनातलं मुख्य आकर्षण आहे. या प्रदर्शनात 800हून अधिक भारतीय प्रकाशकांसह सुमारे 20 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यांचे 27 ते 28 स्टॉल्स या ठिकाणी असतील. श्रीलंका, नेपाळ, फ्रान्स, जर्मनी, चीन, इराण, अबुधाबी या देशांचा यात समावेश आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसंच शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे. 15 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. इंग्लंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय आणि T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकांसाठी काल मुंबईत भारतीय संघ जाहीर करण्यात आला.
T20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी विराट कोहलीची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. युवराज सिंगचं संघात पुनरागमन झालं आहे. 3 एकदिवसीय सामन्यांसाठी संघ याप्रमाणे: कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग, KL राहुल, शिखर धवन, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, R अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव. 3 T20 सामन्यांसाठी संघ पुढील प्रमाणे: कर्णधार विराट कोहली, KL राहुल, मनदीप सिंग, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग, सुरेश रैना, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अश्विन, रवींद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, मनीष पांडे, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि आशिष नेहरा. हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. देशातल्या पर्वतीय भागात सध्या जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस सुरू आहे. काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात काल जोरदार बर्फवृष्टी झाली. अनेक भागात मुसळधार पाऊस देखील झाला. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हिमवृष्टी आणि दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. हिमवृष्टी आणि खराब हवामानामुळे रस्ते साफ करण्यात अडथळे येत आहेत. येत्या 2 दिवसात काही क्षेत्रात जोरदार हिमवर्षाव होण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीतही थंडीचा कडाका काही प्रमाणात वाढला आहे. राज्यात काही भागात गेल्या 24 तासात तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. अहमदनगर इथं 5.9 अंश सेल्सिअस इतकं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं. येत्या 48 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान जाणून घेतलं. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार मार्गदर्शन. पाकिस्तानातले दहशतवादी अड्डे आणि ISI सारख्यांचं सहकार्य याबाबत पाकनं ठोस खात्रीशीर उपाय करावेत. भाजपा कार्यकारिणी ठराव. अमेरिकेतल्या फ्लोरिडातल्या विमानतळावर इराकी बंदूकधाऱ्यानं केलेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू, 8 जखमी. सांगली जिल्ह्यात शाळकरी मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात. सोलापूर जिल्ह्यात ट्रक आणि स्कॉर्पिओ गाडीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 4 जण ठार. आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी. राज्यात अहमदनगर इथं पारा 6 अंश सेल्सिअसच्याही खाली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.